नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुखबीर सिंह बादल यांच्याशी फोनवरून साधला संवाद. नांदेडमधील गुरुद्वारात झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस. राजकीय उद्योग सोडून सामंतांनी उद्योजकांकडे लक्ष द्यावं. रोहित पवारांचा उदय सामंतांना टोला. MIDC मध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा रोहित पवारांचा आरोप. महाराष्ट्रातील ऑटो चालकांना काही काळ दिलासा. मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ. तपासादरम्यान मराठीचं ज्ञान नसल्याचं आढळल्यानं ही मुदतवाढ. पुणे महापालिकेत नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक. तरुणाकडून घेतले 15 लाख रुपये. संशयिताला अटक तर पोलिसांचा तपास सुरू. पुण्यातील आळेफाटा येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या. खासगी अकॅडमीतील शिक्षकाच्या मानसिक त्रासामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा कुटुंबियांचा आरोप. पुण्यातील कात्रज चौकात PMT बसचे ब्रेक फेल. 4 ते 5 वाहनांना बसची धडक. अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी. या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात सविस्तर बातम्या. राज्यातील विद्युत मीटर असलेल्या रिक्षा टॅक्सींच्या चालकांना आता मराठी भाषेचं प्राथमिक आणि व्यावहारिक ज्ञान असणं बंधनकारक करण्यात आलंय. महाराष्ट्र शासनाच्या वाहतूक विभागाने याबाबत महाराष्ट्र मोटार वाहन नियम 2026 अधिसूचित केले आहेत. ही अधिसूचना 12 ऑगस्ट 2026 ला जारी करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार तपासणीच्या वेळी एखाद्या रिक्षा टॅक्सी चालकाला मराठीचं ज्ञान नसल्याचं आढळल्यास त्याला मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मदत देण्यात येणार आहे. आता बातमी आहे नाशिक मधून. नाशिक जिल्हा पुन्हा भूकंपाने हादरलाय. कळवण तालुक्यात पुन्हा एकदा भूकंपाचे 2 धक्के जाणवलेत. रात्री 12:06 आणि सकाळी 5:32 आंबुर्डी, अभोणा, कनाशी, वेरूळ आणि अंबापूर गावांना 3.5 आणि 3.4 तीव्रतेचे धक्के बसलेत. यावेळी वीज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान 5 दिवसातील दुसऱ्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची म्हणजेच गोकुळची बहुचर्चित प्रारूप मतदार यादी अखेर प्रसिद्ध झाली आहे. 4897 संस्थांचा मतदार म्हणून यादीत समावेश करण्यात आलाय. गोकुळने 5470 संस्थांची यादी दुग्ध विभागाकडे सादर केली होती. त्यापैकी उर्वरित संस्थांना वगळून ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान औसा येथील संस्थांच्या प्रकरणात दुग्ध संस्थांच्या बाजूने निकाल लागलाय. त्यामुळे या संस्थांचा गोकुळच्या मतदार यादीत समावेश केला जाणार का याबाबत अद्याप निर्णय झालेला नाहीये. न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. अहिल्यानगर येथील धीरज परदेशी हत्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करत बीडच्या केज शहरात काही काळ बंद पाळण्यात आलाय. काही तरुणांनी दुचाकी रॅली काढत शहरातील दुकाने बंद केलीत. मात्र ही रॅली पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता काढण्यात आली. त्यामुळे केज पोलिसांनी विनापरवाना रॅली काढणं आणि दुकाने बंद करण्यास भाग पाडल्याप्रकरणी तब्बल 15 ते 20 तरुणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या कारवाईमुळे आता केजमध्ये चर्चांना उधाण आलंय. धीरज परदेशी हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांवरच पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानं या कारवाईवरूनही संताप व्यक्त होतोय. कोंढाव्यातील स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकलाय. स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश करण्यात आलाय. कारवाई दरम्यान मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. स्पा सेंटर मधून 3 महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आता या सविस्तर बातम्यानंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. वेगवान घडामोडींमध्ये विठ्ठलवाडीमध्ये 1.5 लाखांची दुचाकी चोरी. घटना CCTV मध्ये कैद. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून CCTVच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू. पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवरील हल्ल्याचे पुणे कनेक्शन. नांदेड हल्ल्यानंतर जसपाल सिंग यांच्या पुण्यातील निवासस्थानी ATSची कारवाई. घर आणि कार्यालयातील कागदपत्रांसह साहित्याची तपासणी. परभणीतील गर्भवतीसह बाळाच्या मृत्यू प्रकरणी मोठी कारवाई. परभणीचे जिल्हा शल्य चिकित्सक आरोग्य अधिकारी निलंबित. 108 रुग्णवाहिका उशिरा मिळाल्याने गर्भवतीसह बाळाचा मृत्यू. परभणीच्या मानवत शहरात शेजाऱ्याकडून आई आणि लेकीला मारहाण. शेजाऱ्याला वारंवार शिवीगाळ का करता अशी विचारणा केल्याच्या रागात आई आणि लेकीवर केला हल्ला. अमरावतीच्या मेळघाटमध्ये मुसळधार पाऊस सुरू. मेळघाटचं वातावरण आल्हाददायक. दाट धुके आणि रिमझिम पाऊस पर्यटकांचं मुख्य आकर्षण. शिर्डीत साईबाबांच्या चरणी साई भक्तांकडून सोन्याचे नाणे अर्पण. 21 लाख रुपये किमतीचे 60 सोन्याचे नाणे अर्पण. विनंतीवरून देणगीदार साई भक्ताचे नाव जाहीर नाही. नाशिकच्या देवळामध्ये भीषण अपघात. एसटी दुचाकीची धडक.
तिघांचा मृत्यू. एसटीच्या चाकाखाली येऊन दुचाकीवरील तिघांचा मृत्यू. परभणीच्या मानवत तालुक्यात दूध आणायला गेलेल्या तरुणाचं अपहरण. पोलिसांच्या नाकेबंदीत 5 आरोपींना अटक. अपहरणकर्त्यांच्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणावर उपचार सुरू. हर घर तिरंगा अभियानांतर्गत अकोल्यातील मूर्तिजापूर शहरात काढण्यात आली तिरंगा रॅली. हातात तिरंगा आणि भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषात रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. नाशिकच्या लासलगावमध्ये सभापती निवडीचा पेच कायम. पणन मंत्र्यांकडील सुनावणी पुढे ढकलली. सभापती पदाचा तिढा सुटेना, सुनावणी पुढे लांबणीवर. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.